फाय. ओके, इफ ऑकर फक्त 0 असेल तर तो नंबर 10 ने डिव्हिजिबल होत आहे. ओके, हे डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 5 आणि 10 लिहून घे. लिहून घे पटपट. झालं का? डिव्हिजिबिलिटी बाय 7, द टॉईस ऑफ द युनिट प्लेस सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम द रिमेनिंग नंबर, द डिजिट्स विल बी गेट 0 पासून 7. हे तुला माहिती आहे का? डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 7 कसं कॅल्क्युलेट करायचं? 126 चं एक्झाम्पल दिलेलं आहे. तर टॉईस मीन्स काय? 6 ला 2 ने मल्टिप्लाय करायचं आणि राहिलेल्या नंबर मधून काय करायचं? मायनस करत जायचं. मग जेव्हा रिमाइंडर 0 येतो, देन द होल नंबर इज डिव्हिजिबल बाय 7 असेल. आता इथं नेक्स्ट वन नंबर दिलेला आहे 26,502. तो एक्झाम्पल घेऊया आपण. 2 ला जर टू टॉईस केला नंतर काय येतो? आता हे मी तुला समजावणार. 26,502 असेल. आता लास्ट जो युनिट प्लेस आहे त्याचा ट्वाईस करायचा. म्हणजेच काय, ह्याला काय करायचं? मल्टिप्लाइड बाय 2 करायचं. 2 मल्टिप्लाइड बाय 2 किती येतं? 4. आता 4 रिमाइंडर नंबर, राहिलेल्या नंबर मधून मायनस करायचं. म्हणजे 2650, 650 ह्याच्यामधून 4 मायनस केलं किती आलं? 260, 2646. हा, 6 ला कशाने मल्टिप्लाय करायचं? मग परत 2 ने मल्टिप्लाय. 6 मल्टिप्लाइड बाय 2 किती आलं? 12. 12. आता 12 राहिलेल्या नंबर मधून मायनस करायचं. 12 मायनस केलं किती आलं? 2625. 252. आता परत लास्ट नंबर त्याचा ट्वाईस करायचा. 2 मल्टिप्लाइड बाय 2 किती येतं? 4. आता 4 कशामधून? 25 मधून 4 मायनस कर. किती आलं? 21. 21. आता 21 हा मल्टिपल 7 ने डिवाइड होऊ शकतो का? टेबलमध्ये आहे ना, 7च्या टेबलमध्ये. येस. मग हा नंबर कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 7 असा कॅल्क्युलेट करत जायचा. ओके, एवढे येस. डिव्हिजिबिलिटी टेस्ट लिहून पाठ करायचे कंपल्सरी.
Done, ma'am. सॉरी मी म्यूट होते. अनुप सांगायचं नाही का? मी तसंच बडबड करायला लागले. हे बघ, इवन प्लेस ऑड प्लेस तुला डिफरन्स कळतोय का? वन हा 1 2 3 4 5 असे प्लेसेस दिले. ओके. इवन प्लेसला कोणते नंबर आहेत, डिजिट्स आहेत? 1 आहे. आणि इवन प्लेसला दुसरा कोणता आहे? 7 आहे. 1 आणि 7ची ऍडिशन केली, 8 आलं. ऑड प्लेसचे नंबर कोणते कोणते आहेत? 1 9 आणि 9. ओके. ऑड प्लेस माहिती आहे ना? 1 3 आणि 5 ह्या नंबरला कोणते डिजिट्स आहेत? 1 आहे, परत नेक्स्ट 9 आहे आणि हा 9 आहे. ह्यांची ऍडिशन केली, किती आली? 19. आणि परत काय आपण काय केला? डिफरन्स काढला. डिफरन्स किती आला? 11 आहे. मग 11च्या टेबलमध्ये 11 तर आहे. 11 वन जा 11. समजतोय का? Done. अनुप तुला Yes. समजलं? सात्विक तुला समजलं का? डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 11 माहितीये तुला? Yes. ओके. Yes. ओके. हे डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ पॉइंट नंबर 5 आहे. आणि डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 12 जे आहे, ज्या नंबरला 3 अँड 4 नी, म्हणजे 3 आणि 4 नी जर डिव्हिजिबल होत असेल, तर त्या नंबरला 12 नी डिव्हिजिबल होतं. आता 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे? सात्विक सांग, तुला माहिती Richie. डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे? Richie. Nine. सम ऑफ ऑल डिजिट्स, म्हणजे जे नंबर मध्ये सगळे डिजिट्स आहेत त्यांची ऍडिशन करायची. तर त्या नंबरला जर ऍडिशन करून जे उत्तर येतं, आन्सर येतं, त्या नंबरला जर 3 डिवाइड होत असेल, तर होल नंबर इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 3. आणि 4 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे अनुप? आता मी सांगितलं मगाशी. Four. लास्ट टू डिजिट, Four. Two. लास्ट टू डिजिट कन्सिडर One. करायचे. त्या डिजिटला जर डिव्हिजिबल होत असेल 4 ने, तर त्या होल नंबर इज डिव्हिजिबल बाय 4. अंडरस्टूड? Yes. हे समजलं इथपर्यंत? Hmm. हा.
डन मॅम. मीटिंग झाले सगळे उद्या आपण हे राहिलेले सॅम्पल क्वेश्चन्स बघूया. ठीक आहे. हम्म. चालेल. ठीक आहे. स्टॉप करते मी क्लास. उद्या बघूया. आता सात्विक तू लेट जॉईन झाल्यामुळे राहिलं तुझं.